नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। डोक्यावर कर्ज वाढले असेल, पैसे अडकले असतील किंवा ताण जाणवत असेल तर भारतीय परंपरेनुसार गुरुवार हा दिवस विशेष मानला जातो। गुरुवार हा दिवस बृहस्पती देव यांना समर्पित आहे। गुरुग्रह बुद्धी, धन, भाग्य, स्थैर्य यांचं प्रतीक मानला जातो। त्यामुळे गुरुवारी श्रद्धेने केलेले उपाय आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी आणि कर्जमुक्तीसाठी उपयुक्त मानले जातात। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। डोक्यावरील कर्ज कमी करण्यासाठी गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करावे आणि घरातील देवघरात बृहस्पती देव यांना हळद, फुले, हरभऱ्याची डाळ अर्पण करावी आणि ओम ब्रूम बृहस्पतेय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। यामुळे आर्थिक निर्णयात योग्य दिशा मिळते, योग्य निर्णय घेतले जातात। गुरुवारी केळीच्या झाडाला पाणी अर्पण करावे, हळद कुंकू लावून पूजा करावी आणि पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा। केळीच्या झाडाची पूजा केल्यास घरात सुख समृद्धी वाढते। डोक्यावरील कर्ज कमी होण्यासाठी आणि गुरुग्रह मजबूत होण्यासाठी गुरुवारी पिवळे वस्त्र, चणा डाळ, केळी, हळद ज्या कोणत्या पिवळ्या वस्तू असतील त्या गरजू व्यक्तींना दान कराव्यात, कारण दान केल्यास गुरुग्रह बळकट होतो। कर्जफेडीची पहिली रक्कम गुरुवारी भरावी आणि गुरुवारी कोणालाही कर्ज देणे किंवा घेणे टाळावे। घरात सकारात्मकता येण्यासाठी घरात मिठाच्या पाण्याने फरशी पुसावी आणि देवाच्या खोलीमध्ये तुपाचा दिवा लावावा। यामुळे घरातील वातावरण पवित्र आणि शुद्ध होते। गुरुवारी केस, नखे, दाढी करू नये, कोणालाही कर्ज देऊ नये आणि गुरुवारी वादविवाद टाळावेत। हे उपाय तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने केल्यास गुरुकृपा लाभते। त्यासोबतच तुमचे प्रयत्न आणि योग्य नियोजन देखील तितकेच महत्त्वाचे असते। तुमच्याही डोक्यावर जर कर्ज असेल तर तुम्ही यातील कोणताही एक उपाय श्रद्धेने आणि नियमपूर्वक करा, बघा तुम्हाला त्याचा नक्की अनुभव येईल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।